शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 17 उमेदवारांची यादी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आणि यामध्ये शिर्डी मतदारसंघासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली। आता मी शिर्डीतील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व कुटुंब या ठिकाणी, याचबरोबर कार्यकर्ते सुद्धा आता या ठिकाणी जमा झालेले। एकूणच जर पाहिलं तर ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची आपण भावना जाणून घेणार आहोत। आज उमेदवारी अधिकृत जाहीर झाली, काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो। जो विश्वास दाखवलेला आहे जनतेच्या प्रती, माझ्या प्रती, त्याला निश्चितपणानं तडा जाऊ तर देणारच नाही, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मी निश्चितपणानं ही निवडणूक तर जिंकून आणेलच, परंतु शिवसेना पक्षाचं काम गतिमान करेल। आत्तापर्यंत समोरचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही अधिकृत, मात्र लोखंडे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा 2014ची रंगत दिसेल। नाही, आता कोणी उमेदवार माझ्यासमोर आला तर जनतेनं ठरवलेलं आहे। माझं 5 वर्षाचं काम 2009 ते 14 जनतेनं पाहिलेलं आहे आणि गेली 10 वर्षाचं काम जे 13 दिवसात खासदार जनतेनं ज्यांना केलेलं आहे, की ज्यांना अजून जनतेनं पाहिलेलं नाही आणि यांनी गावं पाहिलेली नाहीत, यांचे काम पाहिलेलं आहे, तुलना होते आहे आणि जनतेनं मनोमन ठरवलेलं आहे। 2009 पासून राजकारणात प्रवेश केल्यानंतर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी या नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यात, आज अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून, काय वाटतंय? आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो विश्वास दाखवला आहे भाऊसाहेब वाकचौरेंवर, ते सार्थ करणार आहेत आणि नक्कीच जनतेच्या मनातले खासदार म्हणूनच ते निवडून येणार आहेत। आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास जर 2009 पासून तुम्ही जवळून पाहिला आहे, आता कसं वाटतंय पुढचं आव्हान? काही वाटत नाही, कारण समोरच्या माणसाने काहीच केलेले नाही। सगळे लोक आता त्यांना त्याच्यातले आत्ता जे एवढे गावं आहेत, आपली एवढे 6-6.5 तालुके आहेत, त्यातले 10 गावांची फक्त नावं जरी त्यांना विचारली तरी त्यांना सांगता येणार नाही। आणि ते म्हणतात मी 7 किलोमीटर रोज चालतो, तर ते मुंबईत चालतात। त्यांना म्हणा इथं जर चालले असले आपल्या मतदारसंघात तर त्यांना जनतेचे प्रश्न कळाले असते, पूर्ण मतदारसंघ तरी कळाला असता निदान। निश्चितच जर पाहिलं तर त्यांचे चिरंजीवसुद्धा आपले आत्ता याबरोबर या ठिकाणी आहेत। आत्ता जर पाहिलं तर युवा पिढी ही खूप महत्त्वाची आहे या मतदानात, ज्या पद्धतीनं मोदींचं वलय आहे, तुमच्यापुढे आता एक आव्हान असणार आहे त्या युवा पिढीला मतदान घडवून आणणं, काय आव्हान घेत आहे? आता आमच्यासारख्या सर्व युवकांच्या लक्षात आलेलं आहे की हे जे सरकार आहे हे म्हणजे एक कुठेतरी दडपशाही, हुकुमशाही आपल्या इथे म्हणजे समाजामध्ये तयार झालेली आहे। म्हणजे जे फक्त जाहिरातबाजी करायची, घोषणाबाजी करायची, जे काही योजना असतील त्या काही प्रत्यक्षात म्हणजे अंमलात आणायच्या नाही, याचा म्हणजे हे सर्व काही जे काय वस्तुस्थिती आहे हे सर्व युवकांना आणि जनतेला आता समजलेली आहे। त्याच्यामुळं आणि यांच्या विरोधात बोलायला गेलं तर मग त्यांचं तोंड कसं गप करायचं किंवा त्यांच्या पाठीमाग CBI लावून द्या, ED लावून द्या, चौकशी करा, म्हणजे एक हुकुमशाही, लोकशाहीला धक्का लागत आहे, आपल्या संविधानाला धक्का लागत आहे आणि हुकुमशाहीचा उदय या ठिकाणी झालेला आहे। तर हे सर्व रोखण्यासाठी, हे थांबवण्यासाठी युवक सर्वजण हे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मागे आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत। शेवटचा प्रश्न, तुमच्यावर तूपचोर किंवा गद्दारी तुम्ही केली होती 2014ला, हे सगळे आरोप आता पुन्हा एकदा होऊ लागलेले आहेत, या आरोपांना कसं उत्तर द्याल? मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण निष्कलंक जगण्याचा प्रयत्न केला। माझ्यावर कुठेही पोलीस स्टेशनला एकही गुन्हा नाही आहे, माझ्यावर कुठेही प्रशासनाच्या सेवेमध्ये कुठलाही डाग नाही किंवा मी काही चोरी केली किंवा मी काही गैरप्रकार केला, कुठलाही आरोप नाही। उलट मला बढत्या मिळत गेल्या। साईबाबा संस्थांमध्ये मी 7 वर्षे होतो, कुठल्याही प्रकारचा आरोप माझ्यावर झाला नाही, कुठल्याही प्रकारचं माझ्यावर काही झालं नाही, तर मी विश्वस्त असल्यानं कशाला काही करेल? उगाच झालेला प्रकार हा बनवाबणीचा प्रकार आहे आणि जाणीवपूर्वक बदनाम करायचा प्रकार आहे। माझ्याबद्दल काहीच बोलायला नाही, मग साईबाबा संस्थांमधले काहीतरी काढायचं आणि बोलायचं, कुठल्या प्रकारची चौकशी नाही, होत्या चौकशी झालेल्या आहेत, कुठे काहीच डाग नसताना जाणीवपूर्वक बदनाम करायचा केविलवाणा प्रयत्न आहे। ज्यांना 2014ला उद्धव ठाकरेंनी गद्दार म्हणून संबोधलं त्यांनाच आता उद्धव ठाकरे उमेदवारी देतात, असा सुद्धा आरोप लोखंडे विद्यमान खासदार यांनी केला आहे। गद्दार तर तेच आहेत। मी ज्या पद्धतीने गेलो, पण ते ज्या पद्धतीने गेले, स्वतःचं म्हणजे झाकण्यासाठी ते गेलेले आहेत, ते खरे म्हणजे काही त्यांच्यावरच्या ज्या काही भानगडी आहेत त्या लपवण्यासाठी तिकडे गेलेले आहेत, ते खरे आहेत का? मग ते खरे गद्दारच आहेत।
की जे कशासाठी गेले ते, आणि गद्दारीचा शब्द त्यांना पूर्णपणे लागू आहे आणि तो आता निश्चितपणाने त्याचं शिक्कामोर्तब होईलच. आणि निश्चितच आता आज अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यामुळे यापुढील काळात आरोप आणि प्रत्यारोप याच्या फैरी झाडल्या जातील. मात्र नेमकं मतदार या काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.